छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आमचे मुख्य नेते पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब, युवकांचे नेते खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांना वंदन, आणि माझे पालकमंत्री, माझं पालकत्व घेतलं होतं असे आमचे मंत्री, आणि आता आपल्या सर्वांचे संपर्क मंत्री. आम्ही सर्व आमदारांनी म्हणून साहेबांना सांगितलं होतं पहिलं की साहेब तुम्ही पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे व्हा, उपनगराचे पालकमंत्री व्हा. पण काय मध्ये माशी शिंकली मला कळलं नाही. आम्हाला आपल्याला काय उपनगर मिळाला नाही साहेब. सुद्धा त्यांचाच दिला. तरी साहेब तुम्हाला केला असता तर आम्हाला सगळ्यात जास्त आनंद झाला असता. कारण आमच्या सर्वांच्या व्यथा ऐकणारा मुंबईमध्ये कोणतरी, साहेब आम्ही आमदार आहोत त्यामुळे आम्हाला तसा काही फरक पडत नाही. आम्ही साई आमदार आहोत, त्यांना तसा काही फरक पडत नाही. आम्ही आमच्या याच्यावर रेटून घेऊन जाऊ आणि साहेबांना आम्ही भेटतो, साहेब आमचे प्रश्न सोडवतात. पण प्रश्न असे आमचे विभाग प्रमुख जे आहेत, ज्यांच्या जीवावर आपला पक्ष चाललेला आहे, आपली घटना चालू आहे, त्यांचे जे प्रश्न आहेत, जिथे आमदार आहेत तिथे काय प्रश्न येणार नाही. जिथे माझ्याकडे 3 विधानसभा आहेत, मला आला फोन मी लगेच करतो, ज्यांच्याकडे आहेत त्यांचे विधानसभा ते बघतात. पण जिथे अजिबात कोणी नाही तिथे मात्र त्यांना प्रचंड त्रास असतो. आणि तो त्रास मला खात्री आहे साहेबांच्या रूपाने आपल्याला आता मिळालेला आहे. तुमचा सर्वांचा त्रास पूर्णपणे निस्तेनाबूत केला जाईल. साहेब नगरसेवकांची बैठक आपल्याला घ्यावी लागेल, त्यांचीसुद्धा आपण एक बैठक बोलवूया आणि त्यांच्या काय व्यथा असतील त्यांच्या व्यथा ऐकून घेऊया. आज आपण शाखा प्रमुख आणि त्यांचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची, साहेब परवा तुमची माझी भेट झाली विधानभवनमध्ये आणि साहेबांनी मला सांगितले प्रकाश आपल्याला, मी बोला संपर्क प्रमुख नेते तुमचे हार्दिक, आम्ही तिघे आमदार होतो, हार्दिक अभिनंदन. मला बोलले प्रकाश अर्जंट एक बैठक लावून टाक. मग आम्ही मुर्जी पटेलकडे ठरवलं बैठक लावायची. पण त्या परवाच्या दिवशी काल मी मुर्जी पटेलला बरेच फोन केले, त्यांचा फोन काहीतरी कारणास्तव लागत नव्हता. उत्तर भारतीय समाजाचा मी बोलो त्याच्या तो आर्यन सिंग आहे, बोललो ते आता नाही आहेत, तो त्याचा मुलगा बघतो, बोला नंबर पाठव. साहेब उत्तर भारतीयमध्ये मी खूप फेमस आहे साहेब, मुंबईमध्ये मला अर्धा उत्तर भारतीय समजतात. त्यामुळे मी त्याला एक फोन केला, बाबा रे असं असं आहे, आमचा पक्षाचा कार्यक्रम आहे, तू तुझा हॉल दे. साहेब त्याने बोलला अरे ते आमचा कोणतं सचिन त्यांचा बघतो, त्याला मी विचार सांगतो. बोललं नाही त्याला मला माहिती आहे, मला माहिती आहे, बोललो इथे इन्क्वायरी केलेली आहे, हा हॉल संध्याकाळी खाली आहे आणि तो आम्हाला देण्यात येतो, तुला लगेचच्या लगेच देतो. मी कुणालला बोललो कुणाल आता बोलून घे, आणि कुणाला सर्व इन्स्ट्रक्शन दिले. कुणालने सुंदर कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल कुणालचं मनापासून हार्दिक अभिनंदन. आम्ही साहेब 1 तासापूर्वी आलो, सर्व अरेंजमेंट बघतो मी मुर्जी, पुन्हा नाश्त्याला गेलो. पण कुणालने एवढी सुंदर अरेंजमेंट करून ठेवली होती, मी सांगितलं त्यापेक्षा जास्तच चांगली अरेंजमेंट केली. त्यातलं पुन्हा एकदा कुणालसाठी जोरदार. म्हणजे कार्यकर्ता कसा असावा किंवा विभाग प्रमुख कसा असावा, तर कुणाल सारखा असावा असं मी आवर्जून म्हणेन. कुणालचा आपण सत्कार, साहेब काम केलेल्या माणसाचा सत्कार झाला पाहिजे, म्हणून तुमच्या हस्ते कुणालचा सत्कार व्हावा अशी माझी विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.